महायुतीकडून राज्यसभेसाठी 5 उमेदवार जाहीर झालेले आहेत। अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे। मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना सुद्धा उमेदवारी जाहीर झालेली आहे। शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळाली आहे, तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांचे नाव घोषित करण्यात आले आहे। भाजपने महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी 3 जणांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना भाजपने महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे। तर भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। हे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार आहेत, तर मिलिंद देवरा शिवसेनेकडून, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीकडून उमेदवार आहेत। हा माझ्यावर टाकलेला फार मोठा विश्वास आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि त्या विश्वासाला मी सार्थक ठरेन। भाजपाचं काम या राज्यामध्ये अधिक वाढवण्यासाठी माझ्याकडून संपूर्ण सहकार्य आणि मदत आणि मेहनत निश्चित मी घेईल आणि महाराष्ट्राचे प्रश्न, महाराष्ट्रातले विकासात्मक ज्या कल्पना आम्हा सर्वांच्या आहेत, जनसामान्याच्या आहेत, त्या राज्यसभेच्या सभागृहाच्या माध्यमातून निश्चित केंद्र सरकारच्या समोर आणून त्याच्यावर न्याय निश्चित। त्यामुळे त्यांनी जो विश्वास माझ्यावर व्यक्त केला आणि ताबडतोब ही जबाबदारी राज्यसभेची उमेदवारी देऊन जी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे, त्याबद्दल माझे शब्द अपुरे पडतायत। मी त्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। निष्ठेने काम करते, जराही मला विचलित होताना तुम्ही कधी पाहिलं नसेल आणि ना मी कामापासून ढळले ना मी पक्षापासून ढळले, तर त्याचं हे फळ आहे असं मला वाटतं। काहीतरी काम करण्याची संधी दिली एखाद्या कार्यकर्त्याला, ज्या कार्यकर्त्याला मुळातच आवड आहे, एक पॅशन आहे, अशा व्यक्तीला ज्या व्यक्तीला काम करण्याची पॅशन आहे त्याला कामापासून वंचित राहायला नाही आवडत। प्रत्येकासाठी योजना ही पक्षश्रेष्ठींकडे तयार असते। कोणाला काय काम द्यायचं, कोणामध्ये काय कॅपॅसिटीज आहेत याचं अवलोकन करून ते काम दिलं जातं आणि त्यानुसार मला असं वाटतं की हा माझ्यावरचा खूप मोठा विश्वास आहे। माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचा हा न्याय मिळालेला आहे। माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते, त्याच्यापैकी मी भाग्यवान समजतो की मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करतो, पण मी एकटाच नाही, तर माझ्यासोबत अनेक कार्यकर्त्यांचा त्याग आहे, अनेक पिढ्यानपिढ्या बलिदान दिलेलं आहे, समर्पित भावनेनं ते सगळे काम करतात। त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून कदाचित केंद्रीय नेतृत्वाने माझी निवड केली असेल असं मला वाटते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।